Hello, friends. Today we are going to see an appreciation of the poem Money. In the first part of this lecture, I have told you the Marathi meaning of the poem about the poet W. H. Davis, and I explained all lines in Marathi and even in English. Again, in my second lecture, I am going to tell you how to appreciate the poem Money. What is by appreciation? Appreciation, it means to tell the qualities or the good qualities of the poem. There will be a question in our question paper, and the number of the question will be question number 3B. There will be question, write an appreciation of the poem with the help of following points. And you will have to explain about the poet, title, about the poem, theme. You will have to explain poetic devices and language, special features of the poem, message, values and morals, your opinion about the poem. या पद्धतीने आपल्याला किंवा तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला कवितेचं रसग्रहण करायचं आहे. तर हे रसग्रहण करताना तुम्हाला पहिला पॉईंट म्हणजे कवीबद्दल लिहावं लागेल. दुसरा पॉईंट आहे टायटल. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की टायटल हे मेटाफरिकल आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी गोष्टीचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. त्यानंतर ही कवितेबद्दल तुम्हाला लिहावं लागेल. ही कविता कशी वाटली तुम्हाला, या कवितेची थीम काय आहे, मध्यवर्ती कल्पना काय आहे, या कवितेची भाषा काय आहे, या कवितेमध्ये ज्या पोएटिक स्टाईल्स किंवा डिव्हायसेस आहेत, काव्यात्मक ज्या युक्ती आहेत त्या कोणत्या वापरलेल्या आहेत, या कवितेमध्ये कोणते स्पेशल फीचर्स आहेत, त्यानंतर या कवितेतून कोणता मेसेज दिला आहे, व्हॅल्यूज काय आहे, त्यानंतर एक उपदेश काय या कवितेतून केलेला आहे, आणि शेवटी 7व्या पॉईंटमध्ये तुम्हाला तुमचं ओपिनियन, तुमचं मत जे आहे ते मांडायचं आहे. तर पाहूया आपण कवीबद्दल. तर WH, इट मीन्स विल्यम H. Davis वॉज बॉर्न ऑन 1871 अँड ही डाईड ऑन in 1940. तर 1871 साली त्यांचा जन्म झाला होता आणि 1940 साली त्यांचा मृत्यू झाला. ही वॉज अ ग्रेट नेचर पोएट अँड रायटर. ते एक महान असे निसर्ग कवी होते, तसे ते लेखकही होते. ही स्पेंट इज अर्ली लाईफ ॲज अ ट्रॅम्प बॉय इन UK अँड US. त्यांचं जे सुरुवातीचं जे सिग्निफिकंट लाईफ होतं, महत्त्वाचं जीवन होतं, आपण म्हणतो एक 11वी-12वीच्या विद्यार्थ्याचं जे जीवन असतं ते टर्निंग पॉईंट असतं, तर आपण सिग्निफिकंट लाईफ म्हणतो. तर तसं सिग्निफिकंट त्यांचं जे लाईफ होतं ते UKमध्ये आणि US म्हणजे युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये त्यांनी एक भटकं जीवन घालवलं. ही बिकम पेडलर. मी तुम्हाला सांगितलं आहे की ते एक पेडलर म्हणून त्यांनी जीवन व्यतीत केलं, एक भटका म्हणून किंवा एक फेरीवाला म्हणून. तसेच ते स्ट्रीट सिंगर म्हणजे ते रस्त्यावरची गवई म्हणून त्यांनी भटकत राहिले. देअर ही पब्लिश इज फर्स्ट व्हॉल्यूम, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा पहिला जो कविता संग्रह होता तो प्रसिद्ध केला. आणि जो कविता संग्रह होता त्याचं नाव आहे द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोएम्स. नाव सी द टायटल. I have explained that the title is metaphoric. Why it is metaphoric? Because it tells the effects of the money, both on poor and both on rich. And what type of this title is? ही टायटल जे आहे ते रिफ्लेक्टिव्ह आहे. इट स्पीक्स अबाउट द रिअल एक्सपिरियन्स ॲज अ रिच पर्सन अँड पुअर. ही जे टायटल आहे ह्या टायटलमधून आपल्याला समजते की कवी स्वतःचं जे काही श्रीमंत असताना किंवा गरीब झाल्यानंतर त्यांना जो काही एक्सपिरियन्स आला आहे ते एक्सपिरियन्स, तो अनुभव या ठिकाणी सांगत आहे. ही जे एक्सपिरियन्स इज डायरेक्टली कनेक्टेड टू द टायटल, आणि म्हणून त्यांचा जो अनुभव आहे तो कशाशी कनेक्टेड आहे, मनीशी आहे, टायटलशी आहे. आणि म्हणून आपल्याला असं मला वाटतं
किंवा असं मला वाटतं. सो आय थिंक दॅट द टायटल इज सुटेबल. Now we have to see that, or we are going to see about the poem. In this poem we can easily learn the effects of money. आपण पाहिलं की या कवितेतून आपल्याला काय समजतं, तर पैशाचे परिणाम ऑन द बिहेवियर ऑफ द पीपल, लोकांवरच्या स्वभावावरती झालेले परिणाम. पहा, पहिल्या कडव्यामध्ये काय म्हटलं होतं कवीने? कवी म्हणत होते, वेन आय हॅड मनी आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. अँड हू वेर इज फ्रेंड्स? द फ्रेंड्स who were pretending that they were his friends. What type of friends he had? He had false friends. And he had many friends because he had plenty of money. He had more money, but he had no friends. म्हणून बिहेवियर म्हणजे या ठिकाणी कवितेतून काय समजतं, तर पैशाचा स्वभावावर झालेला परिणाम. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, इफ यू हॅव मनी यू विल गेट प्लेंटी ऑफ फ्रेंड्स. तुम्हाला खूप मित्र मिळतील. बट हू विल नॉट ट्रू अँड फेथफुल, पण ते सत्य नसतील किंवा ते विश्वासू नसतील. इफ यू आर पुअर, पण त्याच्या उलट जर तुम्ही गरीब आहात, यू विल गेट व्हेरी फ्यू फ्रेंड्स. कदाचित तुम्हाला कवीप्रमाणे थोडे मित्र असतील. बट दे विल बी ट्रू अँड रिअल, हू विल गिव्ह यू रिअल टेस्ट ऑफ रिलेशनशिप विच मनी कांट गिव्ह यू. की ते खरं त्यांच्या जे काही संबंध आहे, तुमचे चांगले संबंध मित्रत्वाचे, त्याची खरी रिअल टेस्ट तुम्हाला मिळेल त्या नात्याची, की जो अनुभव आहे तो पैसा आपल्याला देऊ शकत नाही. नाव सी द पॉईंट नंबर 5, पोएटिक स्टाईल अँड लँग्वेज. व्हॉट टाईप ऑफ दिस पोएम इज? आय हॅव टोल्ड यू दॅट दिस इज अ नॅरेटिव्ह पोएम. द पोएट यूज व्हेरी सिम्पल लँग्वेज हिअर. कवीने या कवितेमध्ये अति साधी भाषा वापरलेली आहे. कारण का? वी कॅन इझिली रीड अँड वी कॅन इझिली अंडरस्टँड. इट इज रिटन इन नॅरेटिव्ह फॉर्म. ही कविता नॅरेटिव्ह म्हणजेच कथनाच्या फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. इज कन्सिस्ट ऑफ 5 टांजाज. त्यानंतर इज टांजा पॅक्ड विथ 5 कन्सिस्ट ऑफ 4 लाईन्स. सो इट इज व्हेरी सिम्पल. आता या कवितेचं यमक काय आहे? द राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज ABCD. द पोएट डेकोरेटेड दिस पोएम बाय. या कवितेची जी काही डेकोरेशन केलेले कवीनं ते कोणकोणत्या अलंकाराने केलेलं आहे? सिमिली आहे, मेटॅफर आहे, अलिट्रेशन आहे, एक्सक्लेमेशन आहे, अँटिथेसिस आहे. आता सिमिली म्हणजे काय? उपमा अलंकार. मेटॅफर रूपक अलंकार. कवितेचं शीर्षक आहे तेच मेटॅफरिकल आहे. त्यानंतर ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. जेव्हा एखाद्या शब्दाचा जो इनिशियल साऊंड आहे तो जेव्हा रिपीट होतो, फॉर एक्झाम्पल पहिलीच लाईन. त्यानंतर एक्सक्लेमेशन आहे. त्यानंतर अँटिथेसिस आहे, विरोधाभास अलंकार आहे. ह्या सर्व अलंकारांची कवीने काय केलेली या ठिकाणी उधळण केलेली आहे. आता या कवितेचं स्पेशल फीचर, द टोन काय इज व्हेरी पॉझिटिव्ह अँड रिअलिस्टिक. कसा पॉझिटिव्ह आहे? दो द पोएट वॉज व्हेरी rich at that time he could not enjoy the real taste of happiness, but so he became poor and he gets the real experience of happiness. तर कवीनं या पैशाची खरा इफेक्ट पाहण्यासाठी अक्षरशः त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली की श्रीमंतांनी सुद्धा गरीब होऊन पाहावं. म्हणजे हा एक आहे पॉझिटिव्ह टोन आहे. त्यानंतर या कवितेमधून काय मेसेज दिलेले आपल्याला, काय व्हॅल्यूज आहेत? तर मनी अँड रिचनेस इज नॉट एसेन्शियल फॉर हॅपीनेस. पैसा आणि श्रीमंती तर आनंदासाठी एसेन्शियल नाही आहे. त्यांनी उदाहरण दिले गरिबांचं त्यासाठी. मनी इन्व्हाइट्स मेनी फॉल्स अनट्रू फ्रेंड्स इन लाईफ. पैसा आपल्याला अनेक काय करतो? मित्रांना पाचारण करतो की जे अनट्रू आहेत, जे फॉल्स आहेत, जे खोटारडे आहेत. सो रिअल हॅपीनेस लाईज इन हॅव्हिंग ट्रू अँड रिअल फ्रेंड्स इन लाईफ. खरा आनंद जो आहे तो खऱ्या मित्रांमध्ये असतो, असं या ठिकाणी कवीनं सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय वाटतं? युअर ओपिनियन अबाउट द पोएम. आय से दॅट आय लाईक दिस पोएम बिकॉज इट टेल्स अस दॅट मनी ऑर रिचनेस इज नॉट एसेन्शियल टू रिमेन हॅपी.
कारण मला का वाटते आवडती कविता, कारण खरंच या कवितेने जे सांगितलं आहे कवीनं की पैसा आणि श्रीमंती ही आनंदासाठी आवश्यक नाही आहे. मनी कॅन गिव्ज अस ओनली टेम्पररी हॅपीनेस. आणि फक्त पैसा काय आहे, हा फक्त आपल्याला तात्पुरता आनंद देतो. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही काय करत जा, तर माझे व्हिडिओ सर्व पाहत जा. आणि आपल्याला प्रश्न क्रमांक 3B 4 मार्काचा प्रश्न आहे ॲप्रिशिएशनचा, त्याची आपल्याला तयारी करायची आहे. आणि म्हणून काय करा, जर आपल्याकडे कच्ची वही असेल किंवा आपली नोटबुक आहे त्याच्यामध्ये हे ॲप्रिशिएशन लिहून काढा. 8ही कवितांचे जर तुम्ही ॲप्रिशिएशन लिहून काढले तर बोर्डाच्या परीक्षेला काही नाही थोडा वेळ जरी तुम्ही वाचलं तर डेफिनेटली you will prepare for examination. You can easily prepare question number 3B. Best of luck. Have a nice day. Thank you.